सोड मला. सोड. काय तमाशा चालवतोस तू बाहेर? तमाशा? हो. तमाशा मी करत होते? तू प्राजक्ताच्या रूम मध्ये काय करत होतास? बघ, प्राजक्ताचे आणि तुझे संबंध नाहीत ना, मग का तिने तुझा हात धरला होता का? हे बघ अभि, ऐक मी काय सांगतेय. मी लग्नाची बायको आहे. तेव्हा माझ्या डोळ्यात देखत तरी मी हे असले चाळे मुळीच सहन करणार नाही. लक्षात ठेवा. काय करशील तू? काय करशील तू? प्राजक्ताचे आणि माझे जसे संबंध आहेत ते तसेच राहतील. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? यावर तुला जे काय करायचं आहे ना सुरू कर. तुझी ना चल आज दे. लाईफ स्पॉइल केलंस माझं. स्पॉइल केलंस यार. नाही. मी असेपर्यंत तुला प्राजक्ता हात पण लावून देणार नाही. तुला हा येऊ दे या कार्टीला. जिवंत परत आली तर मीच नरडा आवळून ठार मारतो तिला. बाबा, कुठे सापडली ही गाव भवानी? माधवरावाच्या विहिरीवर जीव द्यायला गेली. मी नेमका पोचलो आणि हात धरून आणले.
तुम्हाला तुमची पुस्तकं हवी आहेत का? हा? थांबा, मी आणते. ही घ्या. नाही म्हणजे मला पुस्तकं नको होती, पण मी आत येऊ नये म्हणून तू असं म्हणतेस हे कळतंय मला. तुझी इच्छा नसेल तर मी नाही येणार आतमध्ये. नाही, तसं काही नाहीये. या ना, आत या. थँक्स. खरं तर मला एवढंच विचारायचं होतं प्राजक्ता की तू क्लिनिकला का जात नाही? मी तुला जेवढं ओळखतो त्यावरून सांगतो, तू असं आयतं बसून खाणाऱ्यातली मुलगी नक्की नाहीयेस. काय कारण काय आहे क्लिनिकला न जाण्याचं? मी दुसरा जॉब बघतेय, मोठ्या हॉस्पिटलमध्ये. जर मिळाला तर. कुठल्या हॉस्पिटलमध्ये? नाव सांग ना, म्हणजे माझी काही ओळख असली तर मदत होईल. पण तुला असं घरात मनातून कुढत बसलेलं मी नाही पाहू शकत. गौरव, आय एम सॉरी. हक्काचा माणूस असल्यासारखं बोललो तुझ्याशी, सल्ला वगैरे दिला. तुला आवडलं नसेल कदाचित, म्हणून खरंच सॉरी. नाही, तुम्हाला सॉरी म्हणण्याची काहीच आवश्यकता नाहीये. तुम्ही बरोबर ओळखलं. मी फुकट बसून खाणाऱ्यातली मुलगी नाहीच आहे. खरं तर मला तुमचं कौतुकच वाटतंय. हल्लीच आपली ओळख झाली, तरी पण तुम्ही माझं मन, माझा स्वभाव बरोबर ओळखलात. पोलीस सेवेत आहात म्हणून तुम्हाला माणसांची पारख आहे का? असेल कदाचित. अभिजितचं क्लिनिक आणि तुझा जॉब या व्यतिरिक्तही एका विषयावर बोलायचंय. काय बोलायचंय? इथे नको, म्हणजे खूप दूर जाऊन बोलूया वगैरे असं नाही. इथेच बाहेर अंगणात बोलायचं का? काय ग रेणू, काय करतेस? आराम? नाही नाही, या ना, सहजच पडले होते. इतका आराम करणं बरं नाही रेणू, नाहीतर एक दिवस आराम हराम होईल. आई, मला सांग, अभि काल किती वाजता घरी आला? मी खूप वाट पाहिली त्याची, आणि मग वाट पाहता पाहता मी झोपून गेले. याचाच अर्थ तो खूप उशिरा आला असावा. अच्छा, म्हणजे तू सकाळी सुद्धा त्याला विचारलं नाहीस की तू किती वाजता घरी आला? जेवला की तसाच झोपला? नाही विचारलंस तर? अगं रेणू, अशी नको वागूस. माझा मुलगा मी तुझ्या हातात दिलाय, त्याची अशी हायगाय नको करूस. आधीच तुमच्या दोघांमध्ये दुरावा आहे, तो वाढू नये म्हणून सांगते तुला मी. रेणू, अगं आतापर्यंत अभिची जेवणाखाण्याची आबाळ कधीच नाही झाली. मी आतापर्यंत त्याला काय हवं काय नको ते मी स्वतः बघत होते. मला वाटलं तुमचं लग्न झाल्यानंतर तू त्याची काळजी घेत असशील, पण तू तर. आता खरं सांगू का? अभि काल रात्री खूप उशिरा घरी आला. मी त्याला जेवणार का विचारलं नाही.
कारण इतकी दारू पिल्यानंतर त्याच्या पोटात जेवणासाठी जागा नसणार हे ओळखलं होतं मी. काय? अरे देवा, हे काय झालंय अभिला? बघा ना, तुम्हीच बघा. इतकी दारू पिल्यानंतर बायकोशी 2 शब्द प्रेमाने बोलायची सुद्धा शुद्ध नसते त्याला. रेणू, अगं माझा अभि असा कधीच नव्हता ग. हे कसलं व्यसन लागलंय त्याला? रेणू, सांभाळ त्याला. तू बायको आहेस त्याची. सांभाळीन हो, लाख सांभाळीन, पण तुम्ही पाळलेली प्राजक्ता मला त्याला सांभाळू देईल तर ना. काय बोलायचं होतं? मला हे सगळं बोलायचा अधिकार आहे की नाही मला माहित नाही. मी विचारही करत नाही याचा. मला तुझ्या बाबतीत जी एक गोष्ट जाणवली ती बोलल्यापासून मला राहवत नाही. प्राजक्ता, या घरातल्या लोकांना तू इथे राहायला नकोयस. तू इथून निघून जावीस म्हणून प्रयत्न चाललेत त्यांचे. तू ऐकतेस का मी काय बोलतोय ते? हे बघ प्राजक्ता, मला असं गोल गोल फिरवत राहून बोलणं जमत नाही. मी खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे, त्यामुळे तू मला नावं ठेवलीस तरी काही हरकत नाही. 6 पैकी 4 लोकांना जर तू इथे नको असशील तर का राहतेस इथे? तुझा राहण्याचा प्रॉब्लेम आहे का? तुझी लेडीज हॉस्टेलमध्ये सोय करू शकतो मी. सांग, करू का? प्राजक्ता, आज निघता आलं तर आज, आत्ता जमलं तर आत्ता निघ घ्या घरात. अगं, डोक्यावरचं वडिलांचं छत्र निघालं, पण तू असं आश्रितासारखं का राहावंस? आश्रित? हो, इथली माणसं तुला आश्रितच समजतात. तू कोंडल्यासारखी का राहतीयस? तुला स्वाभिमान वगैरे काही? बास गौरव, फार बोललात तुम्ही. तुम्ही कोण मला सांगणार आहे मला काय करायचं काय नाही ते? आणि तुमचा माझा संबंध तरी काय? सांगा ना. मासूमियत की हद इससे ज्यादा क्या होगी? क्षमा परवाने से पूछे तेरी आरज़ू क्या है? मी एवढी तुमच्यावर रागवली आहे आणि तुम्ही शेर कसला ऐकवताय? मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हा शेर असेल ना, तर ते उत्तर माझ्या डोक्याच्या वरून गेलंय. 1 मिनिट. पण एका अर्थी बरं झालं तू हसलीस तरी. नाही, मला तर वाटायला लागलं होतं तुला हसताच येत नाही, किंवा तू विसरलीस कसं हसायचं, आनंद कसा मिळवायचा एखाद्या गोष्टीतून वगैरे वगैरे. आणि बाय द वे, लेडीज हॉस्टेलचं नक्की ठरलं. काल रात्री मी अभिला बघितलं तेव्हा मला नाही वाटलं अभि प्यायल्यासारखा. तुम्ही बघितलं ना त्याला, मग तो जेवला का तुम्हीच का नाही विचारलं त्याला? त्याने तोंड उघडलं असतं आणि तुम्हाला काय ते सत्य कळालं असतं. अगं मला ना भानच नाही राहिलं याचं. का? तू अभिकडे दुर्लक्ष केलंस ना तर तुझंच नुकसान होईल. सांभाळ त्याला आणि तुझ्या संसाराला.
कारण एका मर्यादेपलीकडे मी तुमच्या दोघांच्या संसारात हस्तक्षेप नाही करू शकत. प्राजक्ता, मी तुला सोडणार नाही. तुझ्या प्राजक्ताला याची किंमत मोजावीच लागेल. आता तिला जी अग्निपरीक्षा द्यावी लागेल ना, ती जीव घेणी असेल.